जनता विरोधकांना निवडणुकीत चपलाच्या माळा घालणार, विधान भवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनावरून संजय शिरसाट यांनी विरोधकांवर हा निशाणा लगावलाय। त्याचबरोबर आदित्य ठाकरेंना मंत्री करण्यासारखं त्यांचं काय कर्तृत्व होतं असा सवाल देखील संजय शिरसाट यांनी उपस्थित केलाय। तसंच शरद पवारांनी गद्दारीचं बीज घरातच पेरलं असं देखील शिरसाट म्हणाले। शिरसाट आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शिरसाट साहेब, ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक होत आहे, काय म्हणाल? विरोधक कसले आक्रमक होत? नागपूरचं अधिवेशन जर पाहिलं असेल तर त्यांनी संत्र्याच्या माळा घातल्या होत्या, आता हे काही कापसाच्या माळा घालतील। आता जनते यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये चपलाच्या माळा घालणार आहेत। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये अमित शाह यांनी एक महत्त्वाचं विधान केलं। ते म्हणतायत की ठाकरे यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे आणि आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत, त्यामुळे आम्ही राजकारण करतोय। तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कोणत्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी आदित्याला मंत्री बनवलं होतं? आणि बाकीच्या वेळेला ते त्यांना इतरांवर टीका करताना फार बिंबीच्या देठापासून ते ओरडत असतात। अहो, यांना टोमणे मारण्याशिवाय दुसरा उद्योग नाही आहे। दिवसभर बसून फक्त टोमणे आज काय मारायचे हे पुस्तकातले शब्द चाळत बसतात। माझ्या संभाजीनगरमध्ये 3 मतदारसंघाची असलेली एक सभा, ज्याला 1000 लोकही जमत नाही। शरद पवारांनी राजकारणामध्ये मोठमोठ्या नेत्याला, वसंतदादा असतील, यशवंतराव चव्हाण असतील, इतरांना राजकारणासाठी त्यांचा वापर केला, त्यांच्याबरोबर गद्दारी केली। आज ते घरामध्ये तेच बीज त्यांनी घरामध्ये पेरलेले। म्हणून शरद पवारच्या शब्दावर कोणी महाराष्ट्रातला व्यक्ती विश्वास ठेवत नाही। नाशिकचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे, ते पुन्हा एकदा राहुल मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत आणि संजय बडगुजर सुद्धा हे स्टेटमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात। सत्य नेमकं काय आहे? केवळ राजकारण आहे? मिलिंद नार्वेकर त्यांच्या संपर्कात आहे का गोडसे त्यांच्या संपर्कात आहे हे तुम्हाला 2-4 दिवसामध्ये कळून येईल। थोडंसं थांबून प्रत्येकाची जेव्हा एखादा पक्ष किंवा एखादा उठाव करायचा असतो तो मानसिकता ही बनली पाहिजे। मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे। म्हणून वायकर निश्चित येतील, परंतु त्याला थोडासा वेळ आहे आणि तो कालावधी एकनाथ शिंदे साहेब निश्चित करतील। बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।